अय्याजी एक विचारू का? आता काही सांगण्याच्या अवस्थेत आहे का मी? हो ना अय्याजी, माझा पासपोर्ट तुम्ही कुठे ठेवलाय का? म्हणजे मला सापडत नव्हता म्हणून विचारतो. तर मी कशाला तुझा पासपोर्ट ठेवेन? असं पुढं पुढं करायची मला सवय नाही, तिलाच आहे. बघ कशी दिसते भूतासारखी. अय्याजी, मी भूत आहेस हो, पण तुम्ही बघा ना. दादा सोड मला, मी त्या नाट्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही नाही तिकडे जाऊ नको. तू खाली हॉलमध्ये जायचं त्या नाट्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. नाही. नाही शांत कसा शांत राहू, कसा शांत राहू सूर्या? आपल्या आई साहेबांची काय अवस्था केली त्याने पाहिलीस ना? हो अरे बाई साहेबांची पण तशीच अवस्था केली. बाई साहेबांचं मला काय सांगू नकोस. बाई साहेबांना मी या घरातली मानतच नाही. पण आपल्या आई साहेब, ज्या आईच्या उदरातून आपण जन्म घेतला तिचा चेहरा आपण विसरावा यापेक्षा दुर्दैव. काय काय अवस्था केली त्याने आई साहेबांची, मी त्याला सोडणार नाही. मामा कंट्रोल कंट्रोल. तुला मी माझ्या डोळ्यासमोर बघतोय आणि सहन करतोय ना, हे फार मोठं कंट्रोल करतोय मी स्वतःला. चिनी राहा शांत राहा. आता काय चाललंय तुझं? घरामध्ये परिस्थिती काय आहे? आणि तू चॉकलेट कसली खाऊन येतेस माझ्या समोर? तुम्ही चिली राहा, शांत राहा, नाही तर तुमच्यावर चॉकलेट खायची पाळी येईल. मामा, मामीने चॉकलेट नाही खाल्ले. अगं जे काही खाल्लंयस ना ते गिळून टाकणे मग बोल. गिळताही येत नाही आणि चावताही येत नाही. म्हणजे हे तर भरतचे प्रताप आहे. भरतचे प्रताप म्हणजे? नक्की समजून माझ्या गालाचा गालगुच्छ घेतला त्याने. तुझा गालगुच्छ? देशपांडेंचा सुनेचा गालगुच्छ? हा गालगुच्छ नाही, हा गालावर गुच्चा मारल्यासारखं वाटतोय. हा असं करतो. हा कोण आहे? कोण हा भरत? आता मी त्याचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही सूर्या. नाही, दादा, असं लता, अगं, पण त्याने तुझा गालगुच्चा घ्यायच्या आधी तू त्याला नकार का नाही दिलास ग? मी अल्टर नव्हते, बेसावध होते आणि हातात ट्रे होता माझ्या. मी काहीच करू शकत नव्हते. काहीच करू शकली नाही म्हणून त्याने गालगुच्च. नाही आता त्या भरत तो थोबाड फोडला नाही. त्या नकट्याचा थोबाड फोडेन मी. तू शांत हो. तुला बाजूला त्या नकट्याचा थोबाड फोडणार मी. शांत हो. त्या नकट्याचा थोबाड फोडेन. शांत हो. नक्कीला काय पुढे काय होतं विसरून गेलो, आठवत पण नाही ते काय लिहिलं होतं. बेबी, अजून तरी काही चान्सेस वाटत नाहीत मला. पासपोर्टचं सोड ग, इथे काहीतरी भलतंच झालंय. म्हणजे नुपूरला बघायला एक मुलगा आलाय, पण असं तरी भलतंच वागतो का तो? नाही अजून जमलं नाही आणि जमेल असं वाटत पण नाहीये मला. तरी वेगळंच चालू आहे त्याचं. काय आहे? हे कोण? काय बिल्डिंग कोणाची? कसलं मॉडेल आहे? खुर्ची? मी कोण? मी ते का आलोय? काहीच आठवत नाहीये मला. त्या नाट्याचं कानफाट फोडेन. अगं विजू, ओ जेवणाचं काय करतेस? सुरूच आहे. बर, आज गोडाचं काय करणार आहेस? केळपोळी करायचा विचार करते. केळाचंच करणार, दुसरं काय करणार? गबग्या, मी काय म्हणते, आज खीर कर ना. मला खीर खावीशी वाटते. हो, पण यांची वाडी ठेवायची आहे ना बाहेर, तर वाडीवर ठेवायला शिकरण कर हो, नाहीतर जेवणाला शिवायचे नाहीत ते. बरं करते. बरं, आता एकटीच करणार आहेस का? आणि इकडे मी मदत करते. नाही अहो, लता वंचाळे मदतीला. करते ग मदत. अरे वा, आज पंचपक्वानांचा बेत दिसतोय. तू अमेरिकेला असतोस तेव्हा मिस करतोस ना हे सगळं म्हणून. अय्या हो, तुला पोहे द्यायचे राहिले, आणते. तू थांब, तू तुझं काम कर, मी देते. दादा, अरे दादा, तुझं लोणचं. कोणचं नाही रे, लोणचं. पिकल. दादा, मी काही पॉलिटिकल बोलत नाही, मी घरगुती बोलते. तुझ्या लोणच्याचा डबा उघडत नाहीये. डबा कोण डबा धरून बसलाय? दादा, तू उजव्या कानाला फोन लाव, नाही तर फोन ठेव, मला त्रास होतो. फोन ठेवते मी. काय झालं वहिनी? बघ ना विजू, अगं हा लोणच्याचा डबा सूर्या भाऊजी आणि यश कडून पण ओपनिंग होत नाही याचं. बघू, मी उघडते. बघ. थँक्यू. कसला डबा आहे ग? लोणच्याचा, माझ्या माहेरून आलाय. त्या डब्यात कोणी लोणचं देतं?
तुझ्या माहेरच्या कुठल्याच गोष्टी कशा का धड नसतात. मी आले की माझ्या माहेरानं एवढी छान. तिथूनच खरी सुरुवात झाली. मम्मी साहेब. सत्य आहे. वहिनी नाही उघडत आहे. मी गॅस बंद करते. वहिनी मी काय म्हणतोय, आता घरातल्या सगळ्या माणसांनी या डब्याला उघडायचा प्रयत्न केला तरी पण उघडत नाही. आता एक काम करा, याला पाण्यात बुडवून ठेवा, नाहीतर हातोडीने ठोका. मधू तुला डबा उघडायला दिला होता, होय. उघडलास? नाही ना. मग तोंड का उघडतेस? मामी बडबड बडबड आणि इकडे करतेय. मी उघड. अरे किती टाईट. हा. सॉरी. काका कसला खर्च लिहितोयस? माझ्या लग्नाचा का? आता तुझ्या लग्नाचा खोटं लिहिण्याला वेळच आली नाही अजून. त्याचे विवाह मंडळवाले आहेत ना, त्यांनी एकही स्थळ आतापर्यंत धड पाठवलेलं नाहीये. तर तो खर्च काढतो मी. त्यांनी जी मुलं पाठवली ना, त्यांच्या चिवड्यासाठी किती खर्च केला, त्यांना फोन करण्यासाठी किती खर्च झाला, हा सगळा खर्च मी व्याजात सकट वसूल करणार आहे ते पुण्याच्या आनंद इंगळेकडून. उभर अगं टेकू पकड. अरे काय चाललंय काय? काका तुझ्या आवाजामुळे हादरा बसतोय. मामा काही नाही अरे, ते डब्याचं झाकण उघडत नव्हतं ना म्हणून मी ठोकत होतो असं. अरे डबा ठोकताना घर कोसळलं असतं डोक्यावर. फेकून देतो डबा. काय 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 बोललात तुम्ही? फेकून दे डबा, फेकून दे. माहेरचा डबा आहे माझ्या. मग त्याच्यावर काय तुझ्या माहेरचा डबा असा चित्रपट काढायचा का आपण? कसं बोलू शकता हो? नाही, एक मिनिट. हा अपमान करताय तुम्ही माझ्या माहेरचा. वहिनी अहो सावकाश नका ना भांडू. सणाचा दिवस आहे चांगला, आज कशाला उगाच वाद घालताय? सगळं चांगलं होईल. हा चांगलंच बघणार आहे मी त्या पुण्याच्या विवाह मंडळाच्या मॅनेजरला. 4-6 स्थळं आज घेऊन येणार आहे तू इकडे. काय 4-6 स्थळ? बापरे, चॉईसला फुल स्कोप. फुल तुझी अरेंजमेंट झालीच म्हणून समज. ए अरेंजमेंट नाही, एंगेजमेंट. तेच ते झालीच. मला जरा जयंत काका गुड न्यूज आहे. माझ्यासाठी आज 4-6 स्थळ येणार आहेत. आता मला खूप सारे उखाणे तयार करावे लागतील. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं असेल ना, आणि प्रत्येकाची आवडही वेगळी असेल. अगं पण लग्न एकाशीच करायचं ना तुला. हो पण कोण पसंत पडेल कोणास ठाऊक. आपली सगळी तयारी असायला हवी नाही? हो मला पण तयारी करायला हवी. एकत्र एवढ्या सगळ्या मुलांचं बाप होणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. कसं होणार देवास ठाऊक. म्हणजे तिघांचे तिळे असं ऐकलं होतं, म्हणजे चौघांचे चाळे, 6 जणांचे साळे. बापरे. बस जयंता, तू आज सकाळ सकाळीच कार्यक्रम सुरू केलास. मला थोडा चहा मिळेल का? आहेत, शुद्धीवर आहेत. मी आणते. नुपूर आजच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. बेस्ट ऑफ लक अँड गुड लक ऑल्सो. अरे बापरे, एवढ्या सगळ्या बेस्ट विशेस. हो मग 4 स्थळ आहेत ना. हा अच्छा, थँक्यू 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 थँक्यू. वेलकम 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 वेलकम. मी आले. बरं इंग्लिश येतंय तुम्हाला. हो म्हणजे सवय नाही इंग्लिशची. बिस्किट मिळतील का बुडवायला? हो अहो द्या ना ते. नाही घे, 2 आहेत. भाऊजी या 4पैकी एक तरी स्थळ नुपूरसाठी असणार. हो झालंच पाहिजे. आणि या 4 स्थळांपैकी एकही स्थळ जर जमलं नाही तर त्यांच्याकडनं व्याजात सकट मी पैसे परत घेणार आहे. 700 रुपये भरलेत आपण त्यांच्याकडे. 14% व्याजाने 3 महिन्याची किती रक्कम होते काय रे जयंता? चंद्रकांत, असा तोंडचा घास चहात पडेल असे प्रश्न नको रे विचारू. आधीच एक तर 2च बिस्किट दिले. हो का? मग एक काम करा, हा डबा जरा उघडून द्या. मी मराठी बोलताना फक्त मराठीच बोलतो. म्हणा सा सा शंग शंग क क ता ता. आता सगळं एकत्र. धुनीकुंड. धुनी रे धुनी. दादा माझं सू रस्व आहे. अहो काय बोलताय? सू हा रस्व आहे. म्हणा सू. सु